त्या ठिकाणी चढाई करण्याचं बळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मिळवेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका आणत काय कारण नाही। और वो बोले हम शतरंज के खिलाडी नहीं है। म्हणजे शिवसेनेत असताना मनोहर जोशींना दोनदा मुख्य महापौर होताना आलं, सुधीर भाऊंना नाही होता आलं, दत्ताजी नालावडे साहेबांना होता आलं, म्हणजे दोनदा महापौर झाले। मग कोणाचं चेकमेंट तुम्ही केलं ते तुम्हाला माहिती, आम्हाला कोणाला माहित नाही। पण आता तुमचा इतिहास माझ्या खेरीज दुसरं कोणाला माहिती असतं? अरे नाही विसरू शकत। आता हे सांगायला मी तुमचा एवढा इतिहास सांगितला की आता वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने ठिकाणी सांगायचं। बरं, तुमच्या उजव्या बाजूला फुटबॉलपट्टू बसलेत, त्यांना किक मारायची सवय माहिती नहीं। मैं इस तरफ बोल रहा हूँ, इस तरफ इस तरफ इस तरफ। ये क्या फुटबॉल के ना, ये फुटबॉल वाले हैं यहाँ पे। यस यस, हे कुस्तीपट्टू आहे। भारतीय आणि भारताच्या बाहेरच्या सगळ्या खेळाचे सगळे खेळाडू या मैदानात आहेत, कारण हे अजितदादांनी निर्माण केलेली ही टीम आहे। त्यामुळे सर्व खेळांच्या मध्ये पारंगत असलेले सर्व तऱ्हेचे खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे आयत्या वेळेला खो खो खेळायला जरी सांगितलं तरी कोणाला कधी खो द्यायचा वो भी हम समज सकते, कारण आम्ही सगळेजण दादाच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सर्व खेळातले एक यशस्वी खेळाडू असं म्हणत नाही, पण संघाला विजय मिळवायचा असेल तर संघनायकाचं महत्त्व मोठं असतं, आणि जो संघनायक टीमवर्क करतो तो संघनायक 100% यशस्वी होतो। आज आमच्या टीमचं नेतृत्व सुनेत्राबाईंनी करतायत, आमचा संघ 100% यशस्वी होईल, त्याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असं काय कारण आहे। त्याची वाटचाल करण्यासाठीच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी खूप पद्धतीने मेहनत घ्यायची आहे, ती आपण करत राहू। आज आपण एनडीएमध्ये आहोत, महायुतीमध्ये आहोत, त्याच्यामुळे अनेक वेळेला अनेक गोष्टीचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात। आपल्या विचारधारेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्यानिमित्ताने केला जात असतो। ढोबळ मनाने घेतलेल्या विचाराशी पायीक राहत, त्याच विचाराशी ठाम राहत उद्याच्या भवितव्यातली आपल्याला वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे। अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आला, फार तुम्ही नियोजन चांगलं केलं, आणि हे सगळं सभागृह पूर्णपणाने या ठिकाणी भरलेलं आहे। आपल्याला उद्याच्या भवितव्याची वाटचाल योग्य रीतीने करायची आहे। अनेक पथ्य वर बसलेला, दुसऱ्या गॅलरीत, तिसऱ्या गॅलरीत पासून इथपर्यंत बसलेला, आपल्या प्रत्येकाला मनाशी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की दादांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या विचारावरती आपल्याला भवितव्याची वाटचाल करायची असेल तर त्याच विचाराला साथ द्यायची असेल तर अधिक कणखरपणाने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे। SR आहे, राज्यव्यापी आपल्याला काम करायचं आहे। जिल्हा परिषदेमध्ये उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये यश त्या ठिकाणी मिळवायचं आहे। पण माझी हात जोडून एवढीच विनंती आहे की फार मुंबईला येण्याचं करू नका। दादा सुद्धा अनेक वेळेला स्पष्टपणाने बोललेत, त्याच्यामुळे काय होतं, काहींना सवय सकाळी गावाकडनं उठायचं, मुंबईला यायचं, एखादी गोष्टीचं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपण तिथले त्या ठिकाणचे सगळे काही सर्वमान्य नेते आहोत, अशी जी काय वाटणाऱ्यांची जी काही थोडकी संख्या आहे, पण जी आहे त्याच्यातून पक्षाचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही। बहुमत आहे 238, त्याच्यामध्ये आपल्याला यशस्वीपणाने वाटचाल करायची आहे। त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार त्या सरकारमधून अधिक प्रखरतेने आम्हाला जर का जनतेपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत विचारापेक्षा किंवा कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून कोणाचा तरी हिशोब करण्यापेक्षा राजकीय दृष्ट्या हिशोब विरोधकांचा करण्यासाठी आपण जर काही सज्ज झालो तर तोच उद्याचा संकल्प घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे। त्या मनोनिग्रहाने आपण सर्वांनी मिळून वाटचाल करावी, एवढीच विनंती आजच्या या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो। पुढच्या वर्षभरामध्ये आपली वाटचाल विविध विषयांची सर्वस्पर्शी, दादांनी जसं सर्व क्षेत्रामध्ये आपला एक आगळावेगळा ठसा त्या ठिकाणी उमटवला, तोच ठसा आपला उद्याचा श्वास आहे। या भूमिकेतून आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या कालखंडामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान
राज्यामध्ये नव्हे